नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकाची माहिती देणार आहे आणि आपण पाहणार आहोत सोयाबीन पिकामधील फवारणी वेळापत्रक। बघा, सोयाबीनच्या आता जवळपास पेरण्या होत आलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत। सोयाबीन 3 ते 3.5 महिन्याचं पीक आहे आणि या 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपल्याला पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार सोयाबीन पिकामध्ये 3 वेगवेगळ्या फवारणी घ्याव्या लागतात। आता या ज्या 3 फवारण्या आहेत त्या वेगवेगळ्या कारणासाठी असतात। म्हणजेच पहिली फवारणी आपल्याला घ्यायची आहे शाखीय वाढीसाठी, चांगली रोपाची वाढ चांगली होण्यासाठी। दुसरी फवारणी फुलोरा वाढण्यासाठी, शेंगांची संख्या वाढण्यासाठी आणि तिसरी आपल्याला फवारणी जी घ्यायची आहे तो दाणा सुधारण्यासाठी घ्यायची आहे। म्हणजे दाण्याचा आकार वाढावा, वजन वाढावं आणि त्याच्यावरची शाईन वाढावी या कारणासाठी आपल्याला 3 फवारणी घ्यायची आहेत। पहिली फवारणी आपल्याला पेरणीनंतर 30 दिवसानंतर घ्यायचे आहे। याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते घटक घ्यायचे आहेत लक्षपूर्वक पहा। क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे। क्रिस्टलचं प्रोक्लेम 100 ग्रॅम अधिक पीआय इंडस्ट्रीजचं बायोविटा आपल्याला 400 मिली घ्यायचं आहे। किंवा तुम्ही आयएफसी कंपनीचं स्क्युबा फॉर्म्युला देखील घेऊ शकता। दोन्हीमध्ये सीवीड एक्स्ट्रॅक्टच आहे। जर तुम्ही पीआयचं बायोविटा घेतलं तर 400 मिली आणि आयएफसीचं जर तुम्ही स्क्युबा फॉर्म्युला 9 घेतलं तर 250 मिली। दोन्हीपैकी एक घटक घ्या। अधिक आपल्याला यूपीएल कंपनीचं साप 300 ग्रॅम घ्यायचं आहे आणि आयएफसी कंपनीचं एनपीके 19-19-19 आपल्याला 750 ग्रॅम घ्यायचं आहे। हे चारही घटक 150 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला 1 एकर सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे। ही झाली पहिली फवारणी। मित्रांनो, आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे सोयाबीन पिकाला 2 ते 5% फुले लागल्यानंतर। या ठिकाणी तुम्ही कोणकोणते औषधे घेऊ शकता लक्ष देऊन पहा। एफएमसी कंपनीचं कोराजन 60 मिली अधिक टाटा बहार तुम्ही 300 मिली घेऊ शकता किंवा तुम्ही बायरचं ॲम्बिशन जरी 300 मिली घेतलं तरी चालेल। दोन्हीपैकी एक घ्या। कोराजन 6 मिली, टाटा बहार 300 मिली अधिक बायर कंपनीचं अँट्राकॉल 400 ग्रॅम। हे तिन्ही घटक आपल्याला 150 लिटर पाण्याला एकत्रित करून 1 एकर सोयाबीन पिकावरती फवारणीसाठी वापरायचे आहेत। आता काय शेतकरी काय म्हणतात की या अवस्थेमध्ये आमचा प्लॉट खूप माजलेला असतो, म्हणजे रोपांची वाढ खूप झालेली असते, तर अशा वेळेस तुम्हाला फवारणीमध्ये थोडासा बदल करायचा आहे। म्हणजे वरती सांगितलेल्या कंटेंटमध्ये तुम्हाला टाटा बहार किंवा बाहेरच्या ॲम्बिशन ऐवजी सिंजेंटा कंपनीचं कल्टार घ्यायचं आहे 50 मिली प्रति एकर या प्रमाणामध्ये। बाकीच्या गोष्टी तशाच ठेवून आपल्या प्लॉटवरती फवारणी घ्यायची आहे। आता आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे सोयाबीन पिकामध्ये 60 ते 70% शेंगा लागल्यानंतर। या फवारणीमध्ये आपल्याला बायरचं फेनॉस्क्विक 100 मिली अधिक आयएफसी कंपनीचं एनपीके 0050 750 ग्रॅम घ्यायचं आहे। 150 लिटर पाण्यामध्ये द्रावण करायचं आहे आणि 1 एकर सोयाबीन पिकावरती फवारणी घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण जर सोयाबीन पिकामध्ये या 3 वेगवेगळ्या फवारणीचं जर व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुमचा खर्च वाचणार आहे, कीड रोग व्यवस्थापन चांगलं होणार आहे, पिकाची वाढ चांगली येणार आहे आणि एकंदरीत तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये एकरी चांगला उतार पाडण्यामध्ये त्या ठिकाणी फायदा होणार आहे। दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाची सूचना, आता व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व औषधे भारत ॲग्री ॲपमधून घर बसल्या ऑनलाईन अगदी सहजपणे खरेदी करा। कारण या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रोडक्ट ओरिजिनल मिळतात, 100% ओरिजिनल प्रोडक्टसह तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील मिळतं। फ्री फास्ट डिलिव्हरी आहे, मात्र 3 ते 4 दिवसामध्ये प्रोडक्ट घरी येतो आणि प्रत्येक खरेदीवरती तुम्हाला डिस्काउंट मिळतो, जो की तुमच्या नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये तुम्हाला कधीच मिळणार नाही। त्यामुळे मित्रांनो, एकदा भारत ॲग्री ॲप डाउनलोड करा आणि एक ऑर्डर टाकून तुमचा स्वतःचा अनुभव नक्की घ्या। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।